राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. 2023च्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती कशा प्रकारे असणार आहे, त्या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी कशा प्रकारच्या कार्यपद्धती असणार आहे त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहेत. तर शासन निर्णय बघा. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पीक 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 1000 रुपये ते 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीच्या कार्यपद्धती देण्यात आलेल्या आहे. तर त्यामध्ये पहिला बघा, जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाहणी पोर्टलवरील सन 2023 मधील खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती डेटा महा-आय-टीच्या क्लाउडवर प्राप्त झालेली आहे. दुसरा, सदरची माहिती आयुक्त कृषी यांच्या कार्यालयाकडून जिल्हा तालुकानिहाय क्षेत्रीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदरची माहिती कृषी सहाय्यकाकडून गावनिहाय संबंधित गावामधील ग्रामपंचायत किंवा दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात येईल. तिसरा, या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादींची माहिती विहित संमतीपत्रांमध्ये आधार क्रमांकांच्या छायांकित प्रतीसह कृषी सहाय्यकाकडे उपलब्ध करून द्यायची आहे. चौथा, सामायिक खातेदारांबाबत त्यांची सामायिक खात्यावरील क्षेत्रानुसार अनुदेय असणारी एकूण रक्कम सदर सामायिक खात्यातील एका खातेदार यांच्या नावावर इतर सहहिस्सेदार यांच्या संमतीने जमा करण्यात येईल. त्यासाठी एकाच खातेदारास अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास हरकत नसल्याबाबत संबंधित सर्व खातेदारांनी विहित प्रपत्रात त्यांचे ना हरकत पत्र आणि ज्यांच्या नावावर मदतीची रक्कम जमा करायची आहे त्यांचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमतीपत्रांमध्ये आधार क्रमांकांच्या छायांकित प्रतीसह संबंधित कृषी सहाय्यकाकडे द्यावी. पाचवा, शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले संमतीपत्र व ना हरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिहाय संकलित करून जतन करण्यात येईल. सहावा, महा-आय-टीने तत्काळ वेब पोर्टल विकसित करून वरील प्रमाणे प्राप्त झालेला डेटा तालुका स्तरावरून या पोर्टलवर घेऊन तो प्रमाणित करून घ्यावयाचे आहे. प्राप्त झालेल्या या माहितीचे आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही वेब पोर्टलद्वारे करण्यात येईल. यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे किंवा नाही, तसेच तो त्याच व्यक्तीचा आहे याची खातरजमा करण्यात येणार. सातवा, महा-आय-टीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करावी. त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज 90% पर्यंत अनुदेय ठेवावे. ई-केवायसी झालेल्या लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक म्हणजे पीएम किसान किंवा नमो शेतकरी डेटा सेटशी जुळावेत व उरलेल्या अर्जांसाठी नव्याने ई-केवायसी करण्यात येईल. सदर योजनेतील वैयक्तिक व सामायिक खातेदारांच्या अनुदेय अर्थसहाय्याची परिगणना मदत व पुनर्वसन विभागाकडून अनुसरून येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार करण्याच्या अनुषंगाने वेब पोर्टलचे विकसन करण्यात येईल. उदाहरण, एक शेतकरी किंवा खातेदार यांच्याकडे सोयाबीन 2 हेक्टर आणि कापूस 2 हेक्टर क्षेत्र असे एकूण 4 हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रतिपीक 2 हेक्टरच्या मर्यादेत 5,000 रुपये प्रति हेक्टर, त्यानुसार दोन्ही पिकांचे मिळून एकूण 20,000 रुपये अर्थसहाय्य अनुदेय राहणार आहे. आठवा, कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना या संपूर्ण कार्यपद्धती, वेब पोर्टलचा वापर इत्यादीचे अभिमुख देण्यात येईल. महा-आय-टी कडून तयार झालेल्या या पोर्टलवर संबंधित कृषी सहाय्यकांना लॉग इन ॲक्सेस देऊन त्याद्वारे कृषी सहाय्यकांना त्यांच्याशी संबंधित गावाचा डेटा माहिती भरण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल. 10वा, कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि नाव, आधारप्रमाणे इत्यादी माहिती प्रविष्ट करेल. सदर माहिती तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉग इन मधून पोर्टल या
पद्धतीने तपासले जाईल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पोर्टलवर पाठवण्यात येईल. सदर माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या लॉग इन मधून पोर्टल याचिक पद्धतीने तपासली जाईल व आयुक्त कृषी कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी पोर्टलद्वारे पाठवण्यात येईल. 13 बघा, प्रत्येक तालुक्यातील 2 गावांची माहिती व त्यांना अर्थसहाय्याबाबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्याकडून तपासणी करण्यात येईल. आयुक्त कृषी यंत्रणा यांच्याकडून पोर्टलद्वारे अनुदायी अर्थसहाय्याची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये वितरित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. जर तुम्ही 2023च्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस या पिकांची पीक घेतली असेल तर तुम्हाला ही अनुदान देण्यात येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक संमतीपत्र, एक ना हरकत पत्र तुमच्या कृषी सहाय्यकाकडे जमा करावे लागणार आहे. त्यानंतर तुमचा ई-के-वाय-सी होणार. त्यानंतरच तुम्हाला हा तुमचा अनुदान म्हणजे सोयाबीन आणि कापूस या पिकाचे अनुदान तुमच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.